मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो पेरू संदर्भात मला खूप दिवसापासून व्हिडिओ बनवायचा होता, पण तो मी बनवला नाही. आज बनवलेला आहे. तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे माझा म्हणण्याचा काय उद्देश आहे तो पण समजेल आणि तुम्हाला नक्की मित्रांनो, हे पेरूला अजून 1 वर्ष नाही झालं बरं का. हे पहा, फळं आलेली आहेत त्याला. ह्यांना 1 वर्ष नाही झालं अजून. मी माझ्या तालुक्यातल्या पोरांना म्हणतोय, शेतकरी मित्रांना सांगतोय का प्रत्येकजण पेरू लागवड ही लावाच. आपल्याला असं वाटेल का पेरू लावून काय होणार आहे, पण मित्रांनो, तुम्ही जी पारंपरिक शेती करत आहात त्याच्यातून थोडा बदल करावा लागेल आपल्याला. तुम्ही शेती करा, भात लावा, तुम्हाला जे काय लागवड करायची असेल ते, पण मग बागायतामध्ये जर तुम्हाला जर थोडाफार करायचं असेल तर माझं मत सांगत आहे की 1000-1500 जे काय असेल, जेवढी झाडं लावता येतील तेवढे पेरूची झाडं लावा. फळबाग लागवड लावा, तुम्ही सीताफळ लावा. अशा काही गोष्टी कोणत्याही फळबाग तुम्ही लावाच, कारण याच्यातून नक्कीच तुम्हाला चांगला प्रॉफिट भेटेल. आणि मी लावलेले आहेत इथं. मित्रांनो, अशी जागा होती ना का कुळीतसुद्धा पिकायला कठीण, म्हणजे कष्ट केल्याचा फळसुद्धा निघायला कठीण होता. आज काही का असं नाही, मी 1300 झाडं लावली आहेत पेरूची, आणि आज तुम्हाला त्याचा रिझल्ट दिसून राहिला आहे. 1 वर्षसुद्धा नाही झाली, 1 वर्षाच्या आत त्याला फळ आलेलं आहे. आता हे फळ नाही, कमीत कमी 3 महिन्यात 2 महिन्यात निघल. थोडं म्हणजे कमी निघाल. मेहनत तशी पाण्यामध्ये जास्त काय होत नाही आपल्याला, आणि ते काय पाण्यामुळं थोडासा जमत नाही. पण मग आता जे पाणी उघडला तिथून आपण चांगली मेहनत घेऊ, त्याच्यातून आपण चांगला प्रॉफिट कमवायचा विचार करू. माझा मत सांगते, प्रत्येक असा एकही माणूस नाही, एकही गावात मी पोरांना सांगणार नाही, प्रत्येक जणांनी गावात लावलं तरी चालेल. पूर्ण आपल्या आदिवासी भागामध्ये तर चांगल्या पद्धतीने त्याचा उत्पन्न येतोय. आणि इतका हे पहा, किती छोटा झाड आहे तरी पहा किती त्याला फळ येऊन गेलेत. मित्रांनो, तुम्ही पण सर्वांनी पेरू बाग लागवड ही लावा, कारण ह्या पेरू बाग लागवड भरपूर झाले असं काही लोक म्हणतील, आणि ते म्हणतील की त्याला कोणी विचारत नाही. अक्षरशः तुम्हाला सांगते, 15 रुपये 20 रुपये जरी किलो गेला तरी आपले एका एकरमध्ये 5 ते 6 लाख रुपये आरामशीर होतील. मग विचार करा तुम्ही, आजपर्यंत आपण कोणत्या शेतीतून 5-6 लाख कमावलेत? नाही ना. मग इतर दुसरी शेती करण्याऐवजी एवढा कष्ट वाया घालवल्यापेक्षा ही शेती केली, तुमचे 5ही लाख वर्ष एकरामध्ये जरी पडले तरी भरपूर झाले, असं माझं मत सांगत आहे. कारण आपल्या परिसरामध्ये पाहिजे तितका उत्पन्न नाही आहे. 5-6 लाख जर घडले ना, खूप झालं. तुम्ही कॅल्क्युलेशन करा, एका झाडावर साधारण 20-25 किलो जर माल निघाला आणि तो 20 रुपये जरी किलो निघाला तरी आपल्याला बऱ्यापैकी पैसे 5-6 लाख रुपये आरामशीर घडून जात आहे. त्याच्यामुळं तुम्ही नक्कीच लावा, याचा फायदा आपल्याला होईलच. आणि माझं मत सांगत आहे, माझ्याकडून थोडी मेहनत कमी झाल्यामुळं ह्या झाडाची कंडिशन अशी आहे, म्हणजे कमी आहे असं सांगायला हरकत नाही. जर हे झाड जर चांगली मेहनत झाली असती याला, तर आज हे फळ चालू झालं असतं, हे तुम्हाला 100% सांगत आहे. कारण याचं असं आहे, 14 महिन्यात 13-14 महिन्यामध्ये फळ तोडणीला आल्याच पाहिजे. आज पूर्ण 1 वर्ष व्हायला 1-1.5-2 महिने आहेत बाकी, तर 2 महिने समजायचं, 2 बाकी, आता 10 महिने झाले समजायचं. असं समजा 10 महिन्यात फळ फक्त त्याला सेटिंग झालं होतं, पण पडला बाकीचा पिकत होते. पोरांनी असे काढले, खाल्ले थोडेसे, पण मग एवढं नाही. पण मग नक्कीच तुम्ही पण ह्या गोष्टीची लागवड करा तुम्ही, कारण मित्रांनो, फळझाड
हे कधीही वाया तुम्हाला जाणार नाही आणि लॉंग टाईम खर्च एकदा करा, तुम्हाला झाडं आणायला रोपं आणायलाच फक्त खर्च येईल. त्याच्यानंतर एकदा लागवड झाल्यानंतर त्याची छाटणी, त्याचं खत मॅनेजमेंट आणि ह्या फवारणी किंवा त्याची फळाची थिनिंग वगैरे काय ह्या गोष्टी करणेच फक्त तुम्हाला कष्ट लागेल बस. बाकी नंतर तुम्हाला परत रोपं आणायची गरज नाही, तुम्हाला डबल दरवर्षी बियाणाची गरज येणार नाही. आपण बियाणामध्ये किती पैसे घालवतो दरवर्षी, तशी याच्यामध्ये डबल बियाणाची खर्च येणार नाही. दुसरी गोष्ट, ही शेती आपला एक कुटुंबसुद्धा आपण काम करू शकतो याच्यात. जर सातत्याने काम केला तर घरातील 4 माणसाला, 3 माणसाला, 2 माणसाला काम करायला काहीही टेन्शन नाही. कारण तुम्हाला मी पूर्ण दाखवतोय माझं क्षेत्र आहे. कारण मी जवळजवळ 1.5 एकर लावलेला आहे. हा मी एकूण 1300 झाडं लावले आहेत. त्याचं अंतर आहे 5x10 आहे, 5x9 आहे. तर तुम्ही पण लावा. इथं काहीही नव्हतं अगोदर, पण तुम्ही म्हणसाल मग आमच्याकडे पाणी नाही. मित्रांनो, पाण्याची गरज तर आहे असं सांगता येणार नाही, पण माझा एक असा सल्ला आहे, तुम्ही जर जून महिन्यामध्ये हा जर झाड लावला, जून महिन्यामध्ये तुमचं जवळ तर त्या 6-7 महिन्यामध्ये तर पेरूचं झाड आणि तुमचं ते झाड जगल्यानंतर तुम्ही त्यावर नका धरू. त्याचं तुमचं असं सत्य गेला असं सांगता येईल. त्या जागेवर मी आंतरपीक म्हणून दुसरे पण घेऊ शकतो, जे काय आंतरपीक पण घेऊ शकता, मग वाया जात नाही आणि ते जगून जात. वर्षी आहे ही जून महिन्यात घ्यायची, आरामशीर जून महिन्यात केल्यानंतर तेच सुरुवात झाल्यानंतर दिवाळी पासून माल निघायला सुरुवात होतो. मग विचार, जून मध्ये जर छाटणी केली, जून जुलै ऑगस्ट मध्ये तुमचा ऑगस्ट माल आरामशीर हळूहळू चालू होतो. तर आराम सप्टेंबरला जर समजायचा माल चालू झाला तर ऑक्टोबर पासून तर आपले 4 महिने किती 5-8 महिने माल सतत चालू राहतो. म्हणजे दुसऱ्या वर्षी आपल्याला आरामशीर पीक बिना पाण्याचं, आणि थोडंसं फार तरी त्याला फळ असल्यावर पाणी हे रोजचं द्यायला लागत आहे. तर त्यावेळेस पाणी जेव्हा नदी नाल्यांना राहत आहे तोपर्यंत तुम्ही उचलून तो डेव्हलप करू शकत आहे. म्हणजे आपल्याला बिना पाण्याची शेती किंवा पाणी द्यावंच लागेल हे पण आहे. म्हणजे बिना पाणी सांगता येणार नाही, पण त्यावेळेस पाणी राहते त्यावेळेस आपल्याला देता पण येत आहे. त्याच्यामुळे तुम्ही पेरू बाग लागवडीला अजिबात म्हणजे विचार नको करू, बिंदास लावा. तुमचा नक्कीच याच्यामधून बदल होईल आणि प्रॉफिट होईल. कारण शेती ही करतोय पण आपण वेगळ्या पद्धतीने करतोय, म्हणजे आपली जी पारंपरिक आहे तेच करतोय, पण मग अशा बागांची सुद्धा लागवड झाली पाहिजे असं माझं मत सांगत आहे. कारण आपल्या लोक हाताला काम नसलं की दुसऱ्याच्या कामाला जायला लागत आहे, आणि जायलाच पाहिजे असं नाही काही, पण आपला स्वतःचा एवढा परफेक्ट उत्पन्न पाहिजे वार्षिक, की आमचा परफेक्ट उत्पन्न आहे 4-5-10 लाख रुपये काहीतरी आहे. असं परफेक्ट उत्पन्न आपला काहीच नाही. कारण आजपर्यंत जे आपण भात केला, वराई केली, अनेक पिकांची आपण बदल करून पाहिला, कधी घेवडा करून पाहिला, कधी टमाटे करून पाहिली, पण मला सांगा असं कोणत्या शेतीतून आपल्याला परफेक्ट उत्पन्न दरवर्षी मला टमाटी ही 2 लाख 4 लाख रुपये अशी किती देते, असं परफेक्ट उत्पन्न आहे का? नाही. तसा हे झाड जसं वाढणार तसं तुमचं किलोमध्ये डायरेक्ट टार्गेट वाढणार, किलोमध्ये. म्हणजे आरामशीर तुम्ही मोठं झाड झाल्यानंतर होऊन किलोमध्ये, म्हणजे पहिल्या वर्षी जर तुमच्या झाडांनी समजायचा 10 किलो माल दिला तर दुसऱ्या वर्षी तुम्हाला 100% ते 50 किलो 30 किलो 40 किलो म्हणजे वाढत जाणार, 10-15 किलोनी वाढत जाणार. म्हणजे तुमचा उत्पन्न वाढत जाईल, कमी नाही होणार. मग आता तुम्ही विचार करा, वरही तुम्ही नागली भात कोणताही राहू दे, टमाटा राहू दे, 1 एकर केला तो 1 एकराचं तेवढंच उत्पन्न देईल. हा भाव
बदल कमी जास्त होऊ शकतो. मग विचार करा तुम्ही, जर भाव वाढू बी शकतो घटू बी शकतो, त्याचा पण तसंच आहे. पण माल हा सतत तुमचा वाढत राहील एकरावाईज. पहिल्या वर्षी तुम्हाला हे समजायचा 2 टन 3 टन माल देईल, पण दुसऱ्या वर्षी ते डबलनी देईल, डायरेक्ट तुम्हाला डबलनी. त्याच्यामुळे तुम्ही ही शेती करायला अजिबात मागं पुढं पाहू नका, कारण तुमचा लाईफ याच्यामध्ये चेंज झाल्याशिवाय राहणार नाही. जर तुम्हाला कोणाला काही माहिती हवी तर तुम्ही डायरेक्ट शेतावर या, किंवा तुम्हाला अजून याच्यापेक्षा चांगल्या पद्धतीने माहिती घ्यायची असली तर तुम्ही ऑनलाईन यूट्यूबला काही चेक करा, कारण इतके भारी भारी शेतकरी माहिती देतात आणि खूप चांगला रिस्पॉन्स आहे त्यांचा. तुम्ही द्या, माहिती घ्या आणि माहिती जाऊन ते पूर्ण करा, आणि तुम्ही पण अशीच एक बाग नक्कीच लावा. कारण 2026 तरी मला पण विचारलं पाहिजे कोणीतरी का हा मी पण लावली, बघ मी ऐकून लावली एक बाग, मी पण लावलेली आहे. मी पण 1000 झाडं लावली आहेत, 500 झाडं लावली आहेत. जे बी लावायचे असेल ते जर एखाद्याने मला जर सांगितलं का बा मी तुम्ही जे सांगितलं तो शब्द ऐकून मी बाग लावलेली आहे असं जर सांगितलं, तर मी नक्कीच त्या मित्राला भेटायला बोलवल आणि मी पण त्याच्या शेतीला भेटायला नक्कीच वेळ देईल. तर मित्रांनो, तुम्ही पण पेरू लागवड लावा, सीताफळ लावा, कारण याचा असा एक फायदा आहे मित्रांनो, काही ठिकाणी जनावरांचा पण खूप त्रास असतो. तर मग याला कसं आहे, गाई बकरी हे खात नाही, त्याच्यामुळं मग ही शेती करायला अजिबात विचार करू नका, कारण याला जनावरांपासून थोडासा हे आहे. हा, फळं आल्यानंतर माणसांचा त्रास जास्त आहे, माणसांचा त्रास आहे. पण मला एक सांगा, जर तुमचा जर उत्पन्न जर निघत असेल, जर तुम्हाला ती झाड जर पैसा देत असेल, तर ते झाडाला तुम्ही सोडून त्यावेळेस बाजूला जाणारच नाही, राहणार तुम्ही तिथून जाऊ शकत नाही. मग जर पैसा देत असेल तर ते झाडाला आपण सोडू शकत नाही. मग जोपर्यंत पैसा देतो तोपर्यंत त्याला त्याच्या जवळ राहायचं, त्याच्याकडून पैसा करून घ्यायचा. ज्यावेळेस त्याला फळच संपला त्यावेळेस तुम्ही नसले तर त्याला कोण खाणार आहे? कोणीच खाणार नाही. त्याच्यामुळं ही शेती इतकी चांगली आहे, इतकी चांगली आहे का सोन्यासारखी असं सांगायला हरकत नाही. कारण आपल्याला आज पर्याय नाही, आपल्याला आज हाच पर्याय योग्य आहे. म्हणून तुम्ही सुद्धा ही शेती करायला विचार अजिबात न करता तुम्ही बिंदास लावा, कारण मला याची फुल 100% गॅरंटी आहे. चालू वर्षी जर नवीन झाड आहेत, वर्षाच्या आत जर समजायचा माल जर 1 टन माल देणार आहेत, तर पुढच्या वर्षी याचा दुप्पट माल मी हक्काने काढून घेईल. जर असा जर तुम्हाला हक्काचा पीक जर पाहिजे असेल तर एकमेव तुम्हाला फक्त फळबाग लागवड. आपण मित्रांनो आंबे बी लावतो, पण आंबा काय आहे, थोडासा वेट घेतो, जास्त वेळ घेतो, 5 वर्षे 3 वर्षे. आपल्याला पेरूची लागवड ही एका वर्षात पीक काढून देते, एका वर्षात पीक चालू होतं आहे. त्याच्यामुळं याच्यासारखा सोपा पीक कोणताच नाही असं माझं मत आहे. कारण मित्रांनो, फळ हे पहा आले, तर फळ इतका लागला होता, याला भरपूर फळ आला होता, पण जास्त पावसामुळं आपण फळ गळ झालेली आहे. बघा, हे कुजून फळं किती पडले, किती भरमसाठ फळं होती. एका झाडाला 50-50 फळं होती. हे तुम्हाला वाटत असेल की लहान झाडं आहेत, हे काय फळ मोजत नव्हतं, एवढा फळ यायला होता, एवढा फुल होता. पण हे पावसामुळं गळ झाली आहे. मग आपली छाटणी जी आहे, आपली छाटणी ही टायमिंग करायची आहे. ते जेव्हा तुम्ही झाडं लावल्यानंतरहून त्याचा टायमिंग तुम्हाला सेटअप हा झाडाच्या कंडिशननुसार करायचा आहे. तुम्ही आज सांगितलं तुम्हाला ह्याच महिन्यात छाटा आणि त्याच महिन्यात छाटा असं नसतंय. तुम्ही जेव्हा ती कंडिशन बघायची, त्या झाडाची काय पोझिशन आहे, त्या कंडिशनला बघून तुम्ही ती छाटणी करायची आहे किंवा छाटणीचा सल्ला घ्यायचा आहे. आता मित्रांनो, हे बा अशा अगोदरचे पेरू खूप लागलेले आहे, पण मग काही गळून पडले, काही पोरांनी खोडले, तोडले, म्हणजे ते खाण्यासाठी काय असे खराब पण झाले. पण विचार करा, जर ह्या झाडाची जर चांगली मेहनत झाली असती तर आज आमचे फळ निघालं. पण आपल्याला जास्त पावसामध्ये नाही फळ निघालं तरी चालेल, कितीही भाव असला तरी चालेल, कारण आपल्या फॉर्मची खराबी होते, माल गळतोय आणि आपल्याला जे अपेक्षित पीक राहते तेवढं ते निघत नाही. त्याच्यामुळं भाव हा भावावर डिपेंड नाही, तर आपल्या
परिस्थितीवर डिपेंड करायचा का पाऊस खूप आहे तर तुम्ही काम कसं करणार, झाडाला गरज कशी आहे, तर ह्या गोष्टी तुम्ही पाहून नक्कीच ह्या शेतीकडे वळा आणि याची माहिती घ्या व्यवस्थित. तुम्हाला जितके चांगले एक्सपर्ट भेटतील याची माहिती देणारे अशा माहितदारांकडून, अशा शेतकऱ्यांकडून तुम्ही माहिती घेऊन ही शेती करावी अशी माझी अपेक्षा आहे. आपल्या तालुक्यातल्या पोरांना, आपल्या गावच्या पोरांना मी सगळ्यांना विनंती करून सांगतोय का ही शेती तुम्ही करा. तुम्हाला ही शेती नर्वस करणार नाही असं माझं 100% मत आहे. आता ह्या झाडाचं ग्रोथ बघा तुम्ही किती शेंड फास्ट चाललंय आणि दुसऱ्या झाडाचं बघा आता याचा फुटवा होऊ राहिला आहे. म्हणजे हे छाटल्यानंतर हे फुटू राहिलं आहे. म्हणजे आता जेव्हा निघणार हे माल घेऊन निघणार, आता याला माल येणार आहे. म्हणजे ते छाटल्यानंतर हे पहा जेव्हा येतो ना जेव्हा तेव्हा माल निघतो डायरेक्ट त्याला. म्हणजे हा माल आता आपला जेव्हा कमी पाणी होईल तेव्हा हा माल आपल्याला घेता येईल. मित्रांनो तुम्ही बघा म्हणजे पेरूची कंडिशन बघा आणि तुम्हाला काय वाटतं पेरूबद्दल. तुम्ही जर म्हणणार ही तोट्याची शेती आहे तर तुम्ही दुसऱ्याचं ऐकण्यापेक्षा एक कॅल्क्युलेशन करा. म्हणजे एक झाड आपल्याला 10 किलो 20 किलो किती किलो तुम्ही तुमच्या मनाने पकडा. तुमच्या मनाने पकडा, असं नाही की किती किलो माल देईल. तुमचं 10 किलो असेल अंदाजे तर 10 किलो धरा, तुम्हाला 20 किलो धरायचं असेल तर 20 किलो धरा. पण माझ्या अंदाजे 1 वर्षाचं झाड हे 10-20 किलो 20-25 किलो 15 किलो झाड हे उत्पन्न देत आहे. दुसऱ्या वर्षी 100% हे 30-35 किलो आरामशीर देत आहे. 20-30 आता तुम्ही 1000 झाडं लावल्यानंतर तो माल किती बनणार काय कॅल्क्युलेशन करा आणि त्याचा रेट ठरवा. तुम्ही 30-35 रुपये भाव राहतोच. सगळ्यात खालचा भाव पकडा तुम्ही 20 रुपये पकडा. 20 रुपयाने पैसे किती होतात आणि मग तुम्ही दुसरं तुमच्या शेतीचं जे काय आहे त्याचं आणि याचं कॅल्क्युलेशन करून बघा आणि मग शेतीमध्ये उतरा. कारण काय आहे तुम्हाला सांगतोय, तुम्ही ह्या गोष्टीकडे जर दुर्लक्ष करसाल तर तुमचीच फसवणूक होईल. म्हणून तुम्ही ह्या शेतीकडे नक्कीच वळा, एवढाच माझा म्हणणं आहे. जय हिंद.